आओ कवर झालं आपण बसूनच आहे कामाला लागू की आता. ए अरे बस गप तू. भाषा मायला सावलीत बसून लय भारी वाटतं रे. लय भारी आणि पगार चालू. अहो ते सगळं ठीक आहे पण काम नाही होणार त्याचं काय हो काम तसंच पडलंय चला काम करूया. अगं कुठं आपण रोजाने इथं हा आपल्याला महिन्याला पगार येतो की नाही. मग टेन्शन नाही घ्यायचं. कसं असतं वहिनी माहिती का आरामात राहायचं दणकून खायचं काम होईल तेव्हा होईल. हा पण मालक आल्यावर बोलतीन की आपल्याला काम नाही झालेलं दिसल्यावर. आता कुठं मालक इथं. अरे काय त्या मालकाचा पुदाक सांगत तू आल्यावर बघता काय करायचं ते अजून आलेलं नाही ना. बस बस अहो, पण किती आराम करायचा बाद झाला आता करूयात काम. ए तुम्ही शांत बसा. आता आहे ना मी एक झोप घेणार आहे मस्त. मी पण झोपणारच आहे. माय तंद्री लागायची टाइम झाला आता. हा तुम्ही पण शांत बसा आणि आम्हाला झोपू द्या. होय काय मालक आले ते बा. उठा 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 चल. बघा म्हणत होते ना मी पटापटा काम करा आले ना मालक. आता करा पटापटा काम. मग आता काही बोलत बस नाही करा की लवकर जरा पटा. मालकाला दिसलं पाहिजे ना आपण लय काम करतोय. होय आवर. त्याला बी आताच यायचं होतं का रे. चालू आहेत का काम. हा हा चालू आहे. हा मी एक बोलायचं होतं जरा तुमच्याशी. बोला ना मालक. काय झाले माहितीये का तुम्ही मेहनत करताय एवढं मनापासून काम करताय मला तर कधी बसलेलं दिसलं नाही. पण एवढं होऊन सुद्धा आपली पिकं का निघाना मला तेच कळत नाही. ऊस पण आपला गेल्या वेळी एवढं औषध फवारणी गेली तरी सगळा मावा झाला त्याला उन्ह्या झालत्या. आणि कांद तर एवढूशे दारू गोट्या निघल्यात. ते मागच्या वेळेस काय झालं मालक रोग पडला होता ना. आम्ही कष्ट केलते आणि कांद्याला शेवट पाणी कमी पडलं होतं म्हणून झालं ते. आता तुम्ही तरी काय करता. वातावरणच असं आहे कधी थंडी वाजते तर कधी पाऊस पडतोय. पण काय असेल ते थोडं मनापासून करा. टेन्शन घेऊ नका मालक तुम्ही. आम्ही आहे. तुम्ही फक्त निवांत घरी जावा बाकीची सगळी कामं आम्ही करतो. काय रे आता हे खुरपून झाला का फवारा मारून टाकतो. नाही तुम्ही पण बघताय मी आलो असतो मदतीला तुमच्या पण काय माहितीये का घरी आपलं तब्येत खराब आहे त्यामुळं. नाही मालक तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्ही करतो. बरं चालतंय तुम्ही करा व्यवस्थित काम. पाणी बिनी काय आणून द्यायचं का. नाही पाणी आहे ना. पाणी आहे सकाळचं. तुम्ही आराम करा बरं. उन्हाचं नका येऊ बरं बाहेर असं. तुम्हाला बोलणार नव्हतो बरं का पण काही शेतीसले तोटे झाले म्हणून बोलावं लागलं मला. नाही ह्या वेळेस मस्त कांदे येतील आता. हा ह्या वेळेस आहे ना आम्ही सगळे जास्त मन लावून काम करू. बरं चालतंय सगळं. जाऊ आरामशीर घरी जाऊ तुम्ही. हाय घ्या बरं उरकून हा, ऊन घ्या, पडलंय. घ्या. हाय हे गवत मागा टाका. उठ गेले मालक. हे काय फुकाट उन्हात यायला लागले. चला झोपायला सावलीत. काम करा ना. काय तुम्हाला काय येड लागलं काय ऊन पडलं एवढं ना काम कुठं करीत बसता आता. तुम्हाला जरा तरी काय वाटतं का हो मालकाने आपल्या एवढं विश्वासावर आपल्यावर काम टाकून गेलता आणि तुम्ही त्यांचा असा विश्वासघात करता का. वहिनी ते राम द्याला काय विश्वासाचं आणि विश्वासाचं. आराम करायचा चला राव एवढा उन्हात कुठे मराठा इथं. आओ आत्ताच मालक बोलले माकी यंदाचा कांदा जळला म्हणून आता आत्ताचा कांदा नको जळायला. अरे तर बापाचा घरचा कांदा जळला का जळ दे ना एवढं काय होते तवा. अहो पण भाऊजी त्यांचं किती नुकसान होतं ते बघा की पहिलं. हो उद्या ना आपलं कुठं नुकसान होतंय. आपल्याला पैसे भेटतात ना महिन्याला. मग हे बघा तुम्हाला जर आराम करायचा नसेल तर तुम्ही खितपत पडा इथून स्वतः आराम करा. घ्या खुरपून तुम्ही आम्ही चाललो झोपायला. अहो ऐका हो, काम करा हो. ऐकत का? जाऊन दे टेन्शन नको नादान नाही. तुम्हाला मी बोलून घेतलं इथं त्याचं कारण वेगळं आहे जरा. काय आहे, मला आता शेती परवडना झाली. गेल्या वर्षी बी तेच झालं त्याच्या गेल्या वर्षी बी तेच झालं. जर मालात उत्पन्नच निघत नसेल आणि रोगराईच हटत नसेल तर मी तरी किती दिवस तोटे शेती करणार आहे. तेव्हा मी काय ठरवलंय माहिती आहे का माझी शेती बंद करणार आहे मी आजपासून. म्हणजे एका कंपनीने मला जागा भाड्याने मागितली त्या कंपनीला जागा देऊन टाकणार आहे मी भाड्याने. माझा पण नाईलाज आहे. पण मालक आम्ही कुठं काम करू मग आता. मग आम्हाला दुसरं काय काम येत पण नाही आम्ही कसं करायचं मग. आता ते तुमच्या मनावर आलंय. मी तरी काय करणार. जवळ शेती होती तवर शेतीतले मजूर पोसायची जबाबदारी माझी होती. पण आता शेतीच राहिली नाही
तर तुमची तरी जबाबदारी कशी घेऊ शकतो मी? पण मालक, आमचा घरदार उघड्या होईल, आमचा संसार उघड्या पडल. मस्त खरं आहे सगळं, पण मी तरी काय करू? वडिलोपार्जित शेती आज बंद करायची वेळ माझ्यावर आली. माझा हाल काय आहे माझं मला माहिती, पण मी काय नाही करू शकत. तुमची उगा फरफट व्हायला नको म्हणून तुम्हाला थोडे दिवस आधीच सांगतोय का तुमची दुसरीकडे व्यवस्था करा. पण माझ्याच्याने आता लय तोटा नाही सहन होणार. बरं, दरवर्षी असाच तोटा येत राहिला तर एखाद्या दिवशी मला ते वावर विकायला लागेल. त्याच्यापेक्षा आपलं थोडंफार भाडं आलं त्यातच माझा घर खर्च निघेल. येतो मी. मालक ऐका ना मालक. अहो, काय झालं? लय टेन्शन मध्ये दिसू राहिलात. आयुष्यात कधी अशी वेळ येईल असं वाटलंच नव्हतं. संपलं, सगळं संपलं. म्हणजे काय झालंय? आता आपल्याला कायमच आराम करायची वेळ आली. मालक भेटले होते. ते म्हणले मी माझी जमीन एका कंपनीला भाडीने देणार आहे आणि ते शेती बंद करणार आहे. आणि ते म्हणले तुम्ही जाऊ शकता म्हणे, दुसरीकडे काम बघा. पुढून बघायचं दुसरीकडे काम. तरी मी म्हणत होते नीट मन लावून काम करा, पण कशाचं काय? तुम्हाला तर नुसता आरामच करायचा होता. बघितलं ना, झालं ना मालकाचं नुकसान. आज मालकाचं नुकसान नसतं झालं तर आपलं नुकसान नसतं झालं. मालकाला जर वेळेत वेळेत फायदा करून दिला असतं ना तर आज आपल्याला भिकेल मागायची गरज नसते आली. त्या आरामानेच घात केला आपला. आपण जर आराम केला नसता, कष्ट केलं असतं, मालकाला चांगलं पीक गावलं असतं आणि आपल्याला बी पैसे गावले. आता विचार करून काय फायदा आहे ह्या सगळ्याचा? खरंच लय मोठी चूक केली आपण. 2 वर्षापासून आपण काम करतो इथं, पण कधी मन लावून काम नाही केलं, कधी घरच्यासारखं काम नाही केलं. आपण कायम मालकाला फसवत आलो. मालक आला का कामाला लागायचं, मालक गेला का काम सोडून द्यायचं. कधीच काम नाही केलं आपण. खरंच लय मोठं नुकसान केलं मालकाचं आपण. आता फक्त नशिबाची भोग भोगायची आपल्या, बाकी काहीच करायचं नाही. संगीता, संगीता, अहो काय झालं? कोणीतरी होतं इथं आत्ता. कोणीतरी माझ्या कानात कुजबुजलंय. मी ऐकलंय आत्ता. अहो कोणच नाहीये इथं. नाही, कोणीतरी होतं. अहो कोण नाहीये. अगं होतं, माझ्या कानात कोणीतरी बोललं. अहो तुम्हाला भासभीस झाला असेल किंवा स्वप्न पडलं असेल. नाही, भास नव्हता. खरंच कोणतरी बोललंय. अहो तुम्ही शांत व्हा. ऐका, तुम्ही झोपा, पहिलं आराम करा तुम्ही. कोण नाहीये इथं. अगं तू बघ चांगलं, कोणीतरी असणार आहे. हा मी बघते, तुम्ही झोपा. कोण होतं बघ ना. हा झोपा. झोपा. हो चला, थांबा इथं. मानसी, भाऊजी. अरे सुहास, वहिनी, आज इतक्या सकाळ सकाळी इकडं? अहो भाऊजी, रात्रीपासून हे लय घाबरलेत. अहो काय झालं? मी झोपलो होतो. माझ्या कानात कोणतरी कुजबुजलं, बोललं. हा, आमच्या घरात आहे ना कोणतरी हाय 100%. आमच्यावर लक्ष देऊ नये. अरे शांत हो, पहिला शांत हो. शरीर पण सगळं गार पडलंय. हा नो, रात्रीपासून त्यांना असंच व्हायला लागलंय. हे बघ, ऐक, असं काय नसतं. तुला एखादं कुठलं तरी विचित्र स्वप्न पडलं असेल. नाही, स्वप्न नव्हतं. खरं होतं ते. अहो भाऊजी, वेडे झाले की काय तुम्ही? भूतबीत काही नसतंय. नाही, कोणतरी होतं. पण अगं नाही ग, तुला माहिती का, जेव्हापासून आम्ही इथं राहायला आलोय ना, हे असंच काहीतरी विचित्र वागतंय. अगं
घरात पण असंच विचित्र वागतात माहितीये का? अहो वहिनी, हा बऱ्याच दिवसांनी इथं गावात राहायला आलाय ना, म्हणून गावातलं राहणं मानवत नसल, म्हणून त्याला काहीतरी भास होत असतील असे विचित्र विचित्र. हे बघ, तू पहिला शांत हो, असं काही होत नाही. तू आता घरी जा, वाटल्यास तर आम्ही संध्याकाळी घरी येतो आणि बघू काय होते तुझ्या घरात ते. हा हा चालते तसं कर. हा, जा मग तेवढं घरी जा. अरे वहिनी, एवढा का घाबरतोय? सावकाश जा. अहो इकडे इकडे. अरे या, काय गोंधळलाय पोरगा पार. काय झाले काहीच कळा नाही आला. बरं जाऊ दे, बघू संध्याकाळी त्याच्या घरी जाऊ, काय होते ते बघू. चल. हा तसं करू. शांत बस, नका घाबरू तुम्ही. कधी येतील ते? येतील ते. हे बघा आलीच. या इकडे. बस बस. एवढे का शांत बसलाय तुम्ही? आणि भिव भिव काही नका, भूतभीत काही नसतंय. आम्ही आहे ना सोबत, काय होणार नाही. हा मी पण त्यांना हेच सांगते कधीची. इथंच आहे त्यो आलेला आहे इथं मला त्रास द्यायला. मी तुम्हाला म्हणलो होतो ना, हे बघा त्यो इथंच आलेला आहे. मला मारून टाकतो काय करू त्यो आता. हो काय नाही, ते बाहेर हवा येते म्हणून वाजलाय दरवाजा. नका टेन्शन घेऊ तुम्ही, घाबरू नका. भाऊजी, ते बघा सावली. कुठे? ते बघा तिथे. नाही, मला नाही दिसत. सावली कुठे? तुला दिसते? आता तरी इथंच होती. नाही, सावली कुठे? अरे नाही नाही, आपल्याला भास झाला असेल, असं काही नसेल. नाही हो, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आता. अगे नाही मानसी, भास झाला असेल ना, आपल्या काय होत नाही, असं काय नाही. तुम्ही नका घाबरू. घाबरू नको. माझं काय करणे आज. मी तुम्हाला म्हणलो होतो, तो लय त्रास देतोय मला. मला आज मारून टाकीन त्यो. श्वास शांत शांत बस तुम्ही. आम्ही आहे नाही तर काय होणार नाही. हे बघ एक काम कर, तू आता जरा निवांत झोप. हा वहिनी, याला झोपू घाला. आम्ही वाटल्यास त्या खाटावर इथं झोपतो. हा याला झोपू. शांत व्हा, काय होत शांत बस. काय नाही होणार. नाही. चल तिथ चल आपण. चल. झोपा तुम्ही, झोपा. नका घाबरू, काय नाहीये. झोपा तुम्ही, झोपा. तो आला डबल. मग नाही येत कोण, झोपा तुम्ही. तू इथंच बसून राह. हा मी इथंच आहे, झोपा तुम्ही. न तो कानात येतो, कुजबुज करतो. हा, नाही कोण नाही ना, मी हा इथंच आहे. तू जाऊ नको. हा नाही जाऊ. तुम्हाला म्हणलो होतो ना मी, कोणतरी खरंच घरात आहे आपल्या. बरोबर बोलले होते बघा तुम्ही. तुम्ही बघितली ना सावली? हा, अरे सुहास, ते भास झाला असेल रे. मला नाही वाटत ते खरीच सावली असेल म्हणून. अहो एवढं डोळ्याला दिसलं की. तेच की. आणि वातावरण पूर्ण बिघडलंय आपल्या घरातलं. नाही, मला नाही खरं वाटत असं असेल म्हणून. आपला काहीतरी भास झालाय सुहास. माझा जीव गेल्यावर कळंन का तुम्हाला? अरे बाबा, काय झालं जीव जायला? हा, भूत भूत. रोज माझ्या स्वप्नात येतं आणि कानात काहीतरी कुजबुज करतं. सुहास, तू शांत हो. अरे काय चाललंय काय? 2-3 दिवस बघतो मी तुमची धावपळ चालू आहे, नुसती आरडाओरडा चालू आहे. माझ्या पण कानावर आलं बरं का, पण काय प्रकार काय नेमका? कोणीतरी येतं माझ्या कानात कुजबुज करतं. यांनी पण बघितली रात्री सावली भूताची. हो, ते आलते माझ्याकडे दुपारी, बाबा असा विषय होते. मी त्याला म्हणलं मी तुझ्या घरी रात्री येतो. आल्यावर होती सावली होती, पण मला नाही वाटत ती खरी असेल म्हणून. आणि खूपच घाबरतात आहो, लय विचित्रवाणी वागतात आहो ते. हे बघ, तुला खरं सांगू का, पहिली गोष्ट तुझ्या मनातली भीती काढून टाक. अरे तुझ्या आधीपासून इथं इतकी माणसं राहतात आहे, आम्हाला कधी काय नाही वाटलं, आणि तुला काय वाटणार आहे? काय माहिती आहे का, ह्याच्या मनात भीती तयार झाली आणि ते तुला सांगून सांगून तुझ्या पण मनात भीती झाली. काय होतं, माणसाच्या मनात भीती भरली की त्याला रोज बघितलेल्या झाडाची सुद्धा रात्रीची वेगळी सावली दिसायला लागती, असं होतं. आणि काय, तुझ्यावर कामाचा आता खूप ताण आहे.
तो कामाचा ताण, मानसिक थकवा, त्याचा विचार करून 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 तुला असे भास व्हायला लागलेत. जरा आराम करत जा, शांतता, ध्यानधारणा कर, जरा देवाचं नामस्मरण कर, देवळात जात जा, म्हणजे तुझ्या डोक्यातले सगळे असले विचार निघून जातील. आणि कधीतरी घरच्यांना पण वेळ देत जा. खरंच तसं असेल का? म्हणजे मानसिक तणावामुळे होत असेल का हे असं? मग मला सांग, तू भूत काय दिवसा सुट्टीवर जातं का आणि रात्रीचंच कामाला येतं का? दिवसा का बरं तुला काय दिसत नाही, काय वाटत नाही? रात्रीचं तुमच्या मनात आधीच भीती भरलेली असती आणि त्यात विचित्र आकार दिसायला लागतात तुम्हाला, त्यामुळे सगळं असं होतंय. मी पण त्याला कालपासून हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यामुळे मी बी घाबरायला लागलोय आता. हा शाबाश, तू सुद्धा एवढा धीट माणूस निवडला, तेच भित्र आधी, आणि त्याला घेऊन गेलाय तू. अरे काय नाही, कामाचा खरंच लोड आहे मला. मी काय करतो, 2-4 दिवस आराम करतो हा. शांत, मग होईल ना ठीक सगळं. सगळं ठीक होईल. आणि आजच तू आणि वहिनी मस्तपैकी देवळात जाऊन या, देवाची पूजा बिजा करा, म्हणजे तुम्हाला बरं फ्रेश वाटेल. काय आणि मनाला शांती पण वाटेल. हसलं काही नसतंय, काही विचार नको आणू डोक्यात. हा तू आवरून घे, मी पण आंघोळ करतो, आम्ही मंदिरात जाऊन येतो. चालतंय. बरं चला निघतो मी, मला पण दूध घालाय डेअरीला जायचं अजून. नाही, आम्हाला पण घरी जायचं, आम्ही रात्री आलोय घरी. वा शाबास, येऊ का? हा मग चला. हा चल, मला गरम पाणी दे आंघोळीला. सचिन, काय करतोस? अरे काय नाही मानसी, बोल ना, काय म्हणते? घड्याळ कसं आहे माझं? भारी रे. भारी आहे ना? हा. इम्पोर्टेड आहे. अच्छा, ब्रँडेड दिसते. हा मग. हा. अरे ऐक ना, हा जरा तुझी मदत हवी होती. मदत? हा. बोल ना, काय मदत पाहिजे? ते माझ्या दुकानातलं ना किराणा सामान ते सगळं संपलंय, तर ते तुझ्याकडून जरा सामान उधार हवं होतं. काय मानसी तू? हा म्हणजे उधारीसाठी माझ्याकडे आली का? तसं नाही, तुला माहिती आहे ना माझी परिस्थिती काय आहे. अगं पण तू आधी रोखीने सामान भरायची, ते दुसऱ्या डीलरकडनं घ्यायची, आणि आता उधारीवर पाहिजे म्हणून माझ्याकडे आली का? म्हणजे पैशाची गरज पडली बरोबर मी दिसतो तुम्हाला? तसं नाही रे, आता कसं सांगू तुला. हे बघ, मीच तुला सांगतो काय माहिती आहे का, मी मॉल बिल तिकडं सप्लाय करतो माल. तुझं दुकान म्हणजे छोट्या 3 पटते, तिथं कुठं माल देत बसू मी? हा अरे माझं क्रेडिट काय राहील का? असं मचल तिला उधारीवर माल, पण लोक काय म्हणतील, मॉलला सप्लाय करणारा माणूस, आणि आता या असं दुकानांनी माल टाकायला लागला का? अरे डिग्निटी, इज्जत राहील का माझी काय? पण आपण मित्रमैत्रिणीच असं नाही का, अशा प्रसंगाला हे बघ. काम येतो ना रे. आपण एका शाळेत होतो, बरे तू माझ्या वर्गात नव्हती, थोड्या खालच्या वर्गात होती, पण याचा अर्थ असं नाही की मित्र आहे म्हणून मी तुला प्रत्येक गोष्टीत सवलत देत राहायची. ते काय सांगू नको तू. मित्र वगैरे चहा बी पी, पण ते काय मी तुला व्यवहार नाही करू शकत तुझ्याबरोबर. असं काय करतोय? लय उपकार होतीन तुझी तर तुम्हाला मदत केली तर. हे बघ, तुझे लय उपकार होतील जर तू माझ्याकडे दरवेळी अशी भीक नाही मागितली तर. येऊ का? आली तर चहा पिऊन जा. मग कशी वाटली गाडी आपली? हा, एक नंबर. मस्त गाडी घेतली एकदम. ऑटोमॅटिक आहे. ए अरे तुला सांगतोय काय मी, त्या हातबीत नाही लावायचे रे. कसं आहे, तू काम बिम करून आलेला आहे बाहेरून, काय होतं ते काचेवर उठतं रे सगळे, डायरेक्ट असं काचेला हात नसतो लावायचा. हा, पण थोडं बघितलं असतं आत काय काय आहे ते. आता भले तू उघडून दाखवे ना, पण काचेच्या बाहेरून तर बघतो. अरे कुठल्या जगात राहतो तू? हा 4 चाकी कधी बघितली नाही का? तसं आता नाही आहे बरं का याच्याकडे, पण ठीक आहे, म्हणून काय तू आत डोकून बघणार का लगेच? लहान मुलाच्या वर झालं तुझं राव. हा आणि मी काय म्हणतो, समज तुझी ऐपत नसेल कॅश, हप्त्यावर घेऊन टाक नाही, कधी घेऊन टाकायची 4 चाकी. अरे हो, एकच गाडी घेतली, 100 गाड्या घेतल्या का काय बोलायला लागलाय? घेऊ पे आम्ही कवा तरी. सचिन, गाडी तर मस्त घेतली, पण माजलाच दाखवायला लागलंस. अरे काय राग आला का तुम्हाला? नाही रे, पण जरा माज कमी दाखवलास ना तर आपली मैत्रीत ना आपुलकी राहील. तसं नाही रे, म्हणजे मला तुम्हाला काय दुखवायचं नव्हतं, पण काय गाडी जरा ती भारीतलीच आहे ना. नाही, आमची चुकी झाली, गाडी बघायला आलो आम्ही. आणि जवळ पण जाऊन द्या ना गाडीच्या. नाही, आता लक्षात आलं माझ्या, म्हणजे ना मी गाडी घेतली ना म्हणून सगळेजण टोचायला आला का मला इथं? बरोबर, म्हणजे आता तुम्हाला असं दाखवायचं नाही का, गाडी घेतली, मोठा माणूस झाला, आमच्या बरोबरीचा नाही राहिला. पाहिजे तर तसं समजा. दाखवायचं नाही आणि समजायचं नाही, तू दाखवूच राहिला तसं. मोराचा नाच आणि पैशाचा माच
कधी संपल ना सांगता येत नाही. संपला की संपला, ते परत येत नसते. अरे ज्याच्याकडे पैसे नाही ना तो असंच बोलतो, कळलं का? अरे आयुष्यभर टू व्हीलर वर फिरण्यात गेलं तुझं, तू सांगणार का आता मला पैशाच्या गोष्टी? हे बघ सचिन, आता तुझ्याकडे पैसे आहे म्हणून तू उड्या मारतोयस, आणि उद्याच्या काळात तुझ्याकडे पैसा नसेल तर काय करशील रे? ते माझं मी बघून घेईन, तुमच्या दारात तर नाही ना येणार. हे बघ सचिन, तुला दुखवायचं असं काही मन नाही आमचं. फक्त तुला चांगल्या गोष्टी सांगतोय, जरा माणसात राहा. परिस्थिती सगळ्याची बदलत असते, आम्ही घेऊ एक दिवस. मग तुम्ही ना सगळे जळताय माझ्यावर, कळतंय मला. ठीक आहे या. अरे सचिन, आमच्या मित्राचं चांगलं होतंय, ते आम्हाला बघवतंय. अरे असं नाही, जळत बिळत नाही कोण तुझ्यावर. जाऊ दिसतंय द्या. ना ते? चला, याला आपल्या येण्याने काय सुख नाहीये. तो आपले जो उनी दुनी काढतोय. चला आपलं, चला. चला चल. हे बघ सचिन, लय टेन्शन न घेऊ. आम्हाला माहित आहे तुझा धंद्यामध्ये लॉस झालाय, पण आम्ही आहे ना तुझ्या सोबत. बघू काय करायचं ते. मग अरे शेवटी मित्रच मित्राच्या कामाला येत असतो. काही लागलं ना आम्ही बघतो, थोडीफार मदत करू आम्ही तुला. अरे थोड्याफार मदतीने काय होणार आहे? एवढा मोठा व्यवसाय माझा अख्खा सपाट झालाय. अरे देणेकऱ्यांचं द्यायला सुद्धा पैसे नाही राहिले माझ्याकडे. काय करावं, माझं तर डोकंच चालत नाहीये. आता रडून काही फायदा आहे का? तरी तुला सांगत होतो ना आधीपासून, पैशाचा माज करू नको. हा, आता घेतला ना पायावर धोंडा पाडून. मग काय तर, त्या दिवशी ती कोणतीच्या ह्याच्या का पैसे बघायला गेली, ती कोणती मानसी, हा, तिने तुझ्या का फक्त थोडी मदत मागितली होती, तर तू गरमीत येऊन तिला मदत नाकारली. म्हटलं कशाला, काय मी देत नाही एवढं, मी मोठ्या ह्याच्यात करत असतो. हा, आज तिला जर थोडी मदत केली असती तर आज हा दिवस आला नसता तुला. बरोबर देवानी परतफेड केली. अरे तेच चुकलं माझं. मला मोठमोठ्या मॉलच्या ऑफर यायला लागल्या, त्यामुळे मी छोट्या छोट्या दुकानदारांना, किरकोळ व्यापाऱ्यांना माल द्यायचं बंद केलं. आणि आता मॉलनी डायरेक्ट कंपनीतनं माल उचलायला चालू केलं. आणि ह्या छोट्या दुकानदारांना मी घ्या म्हणतो तर ते म्हणतात आम्ही दुसरीकडून घेणार आहे. आता मग तू एवढा पैशाचा जोर दाखवायला लागला, मगरूर दाखवायला लागला, तर कसा तुझ्या का पैसा टिकन? तसंच असतंय. नाचणारा मोर आणि पैशात जोर लय दिवस नसतो टिकत. मग तुला समजायला पाहिजे होतं. शेवटी माणसंच माणसाच्या कामाला येतात, माणूस की कामाला येते, पैसा नाही येत. त्या दुकानदारांना मी परत म्हणलं होतं की माझ्याकडनं माल घ्या, पण मी माझ्या मस्तीत त्यांच्याशी एवढ्या गुरमीनी बोललो की आता मला जवळ सुद्धा करत नाहीये. तुम्हीच बघा काहीतरी करता आलं तर. हे बघ, तू हातबीत जोड नको रे. अरे आपण लहानपणापासून जे मित्र आहे, काय झालं तरी आम्ही तुझ्यासोबतच राहणार आहे. पण मित्रा, भाषा, तोंड हे जपून वापरायचं, कशाचा माज नाही करायचा. खरंय, पैसा जवळ होता तेव्हा मी माणसं लाथडली, पण आज मला पैशाने लाथ दिल्यावर तीच माझी माणसं माझ्या मदतीला आली. पैशापेक्षा माणुसकी महत्वाची असते, हे समजायला पाहिजे होतं तुला. बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ तू. आम्ही आहे तुझ्यासोबत, काय लागलं ना आम्हाला सांगत जा. हा? चल आपण बघू, हा. त्या दुकानदारासोबत बोलू आपण. काहीतरी बोलू, काहीतरी तोडगा काढू. चल. हा चल, टेन्शन नको घेऊ लय.